कांद्यांच्या पिकात अफूची लागवड उघड, 44 लाखांचा मुद्देमाल जप्त। मिशन परिवर्तन अंतर्गत पोलिसांची मोठी कारवाई, शेतकरी अटकेत। अंडेरा परिसरात खळबळ, एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल। नमस्कार, आपण पाहतात पोलीस टाइम्स मराठी न्यूज चॅनल, सत्य बातमी ठाम भूमिका। देऊळगाव राजा तालुक्यातील अंडेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी मोठी धडाकेबाज कारवाई करत कांद्याच्या पिकामध्ये लपवून ठेवलेली अफूची बेकायदेशीर लागवड उघडकीस आणली। या कारवाईत तब्बल 44,53,200 रुपये किमतीची अफूची झाडे जप्त करण्यात आली असून एका आरोपीला अटक करण्यात आली। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या मिशन परिवर्तन अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार 30 मार्च रोजी धोत्रा नांदर्ड शिवारात छापा टाकण्यात आला। यावेळी संजय तुकाराम येके, वय 50, राहणार सरंबा, तालुका देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा याने स्वतःच्या शेतात कांद्याच्या पिकाच्या आड अफूची लागवड केल्याचे उघड झाले। पोलिसांनी पंचनामा करत आरोपीच्या शेतातून 111 किलो 33 ग्रॅम वजनाची ओलसर अफूची झाडे जप्त केली। या झाडांची बाजारातील किंमत 44,53,200 इतकी असल्याचे सांगण्यात आले। आरोपी विरुद्ध अंमली औषधी व मनप्रभावी पदार्थ अधिनियम एनडीपीएस ऍक्ट कलम 8 क व 18 क अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अंडेरा पोलीस करीत आहेत। ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व अंडेरा पोलीस पथकाने संयुक्तरित्या पार पडली। पोलिसांच्या कडक कारवाईमुळे बेकायदेशीर अफू लागवड करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून परिसरात पोलिसांच्या कार्यक्षमतेची जोरदार चर्चा सुरू आहे। पोलीस टाइम्स मराठी न्यूजसाठी मुख्य संपादक जावेद शहा यांचा स्पेशल रिपोर्ट।